मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचे अस्त्र उपसले असून त्यांचा पश्चिम महाराष्ट्र दौरा हा समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठीच आयोजित करण्यात आलेला आहे, असा गंभीर आरोप ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके यांनी केला आहे. तसेच शासनाने एका आंदोलनासमोर झुकून संपूर्ण ओबीसी आरक्षण धोक्यात आणल्याची ही टीका त्यांनी केलेली आहे. जरांगे पाटील यांची लढाई केवळ शिक्षण, नोकऱ्या किंवा आरक्षणासाठी उरलेली नसून ज्या राजकीय लोकांची गणिते चुकली आहेत त्यांच्या तालावर नाचणारा हा प्रकार आहे. मराठा समाजाचा मोठ्या प्रमाणावर ओबीसीमध्ये समावेश केल्यामुळे मूळ ओबीसी, भटक्या, विमुक्त जमाती, बलुतेदार, आलुतेदार आणि 18 पगड जातीतील घटकांचे आरक्षण संपुष्टात येत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील विविध तालुक्यांमध्ये ओबीसी समाजाची मोठी लोकसंख्या असून सर्व ओबीसी बांधवांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. तुमचे आरक्षण संपत चालले असून पुढील पिढ्यांच्या राजकीय व सामाजिक अधिकारांवर गदा येत आहे. जर आता आपण जागे झालो नाही तर भविष्यात पुन्हा गुलामी सहन करावी लागेल, असा इशारा त्यांनी दिलेला आहे. आपण लवकरच सोलापूरसह विविध जिल्ह्यांचा दौरा करून ओबीसी बांधवांशी संवाद साधणार असून मोठा जनलढा उभारणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शासकीय प्रतिनिधी आणि मंत्र्यांवर टीका करताना हाके म्हणाले की मनोज जरांगे पाटील हे रोज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेत्यांवर टोकाची टीका करतात. तरीही शासन किंवा राजकीय नेते कोणतीही भूमिका घेत नाहीत. परंतु एखाद्या वंचित किंवा ओबीसी घटकातील व्यक्तीने प्रश्न विचारला तर त्याला राजकीय किंवा वैयक्तिक ठरवले जाते. लोकशाहीत सर्वांना समान मतदानाचा अधिकार असताना सरकार एका बाजूला झुकून हुकुमशाही प्रवृत्तीला खतपाणी घालत आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. फलटण पंचायत समितीच्या सभापतीपदासाठी आणि कुणबी प्रमाणपत्रांच्या वैधतेवर बोलताना हाके म्हणाले की अनेक ठिकाणी फेरफार करून, जुन्या कागदपत्रांमध्ये खोडाखोड करून आणि बोगस कुणबी दाखले मिळवून मागासवर्गीयांच्या हक्कांवर डल्ला मारला जात आहे. माहितीच्या अधिकारात विचारलेली माहिती देण्यासाठी प्रशासन टाळाटाळ करत असल्याचा आरोप देखील त्यांनी केलेला आहे. आम्ही मेंढपाळाची मुले आहोत आणि 18 पगड जातीतील बांधवांना सोबत घेऊन या अन्यायाविरोधात जीवाच्या शेवटच्या क्षणापर्यंत लढा देऊ, असा ठाम निर्धार लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केला. काय सांगाल हाके साहेब, जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा आंदोलनाचं अस्त्र उगारलंय? हे आंदोलन फक्त आरक्षण, शिक्षण, नोकऱ्या, लेकरं बाळं असं नाही. हे त्याची जी लढाई आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये येऊन समाजामध्ये तेढ निर्माण करायची आणि ज्या लोकांची गणितं फुटलेत त्यांचा जो कोणी राजकीय त्याला फिडिंग करणारा माणूस आहे त्या माणसाच्या तालावर नाचणारा हा माणूस आहे. पण दुर्दैव असं आहे की महाराष्ट्रातलं ओबीसीचं आरक्षण एका अनपढ माणसाच्या आंदोलनाला बळी पडून झुकून शासनानं संपवलेलं आहे. अख्खं ओबीसीचं आरक्षण महाराष्ट्रातलं संपवलेलं आहे. कारण मराठा समाजाचं जवळजवळ इन्क्ल्युजन म्हणजे जवळजवळ ओबीसीत समावेश झालेला आहे. आता मूळ ओबीसी या धेंडांना, धनदांडग्यांना, जातदांडग्यांना त्यांच्याबरोबर स्पर्धा करू शकत नाही. आता ओबीसीमधल्या भटक्यांनी, विमुक्तांनी, बलुत्या आलुत्यांनी, गावगाड्यातल्या पांचाळ वगैरे ह्या कारुणारुणी सगळ्यांनी आता आपलं काम भलं, आपला धंदा भला. तुम्ही आता तुमच्यावर नेहमी गुलामीचीच इथून पुढे तुम्हाला करावी लागणार आहे. तुम्हाला ओबीसीचं आरक्षण संपलं याची जाणीव होईना. माझी सर्व तमाम ओबीसी बांधवांना सांगणं आहे की हा जो माणूस फिरतोय महाराष्ट्रामध्ये, आता तो पश्चिम महाराष्ट्रामध्ये फिरतोय, ह्याला कोणीतरी सांगा की पश्चिम महाराष्ट्रातल्या तालुक्यामध्ये ओबीसीची संख्या किती आहे आणि ओबीसीला आत्ता नाही तर कधीच नाही. त्यामुळे ओबीसी बांधवांनो जागं व्हा, नाहीतर लेकरा बाळांचे पुढचे तुमचे एखादा पंचायती मेंबर, एखादा झडपी मेंबर आता विसरून जा. फलटण पंचायत समितीचे सभापती हे मराठा आहेत आणि त्यांचं पण ओबीसी प्रमाणपत्र आहे, याविषयी काय सांगचाल? हे बघा, फलटणच्या ज्या सभापतीपदी शिवांजली भोसले सभापती झालेले आहेत, लाज वाटते मला या फलटण तालुक्यातल्या बहुसंख्येनं राहणाऱ्या ओबीसींची. अरे तुमचं आरक्षण जात बदलून, दाखला बदलून एका प्रस्थापित माणसानं तुमचे मेंबर असताना सुद्धा त्यांनी ते पद घेतलं आहे आणि तुम्ही त्यांच्या पाठीमागं जाताय, त्यांची गुलामी करताय. अरे थोडं तरी म्हणायला लाजा. आमच्या ह्या शिवांजली भोसले आहेत, त्यांच्या विरोधामध्ये साखरवाडी गणामधनं कमल माडकर नावाच्या एक धनगर समाजातल्या भगिनी होत्या. आता इथून पुढच्या कालावधीमध्ये असंच होत राहणार आहे. ओबीसींना माझं सांगणं आहे, आता लढा करा किंवा मरा. आम्ही उद्या सोलापूरला जात आहोत. सोलापूर परिसरामधल्या ओबीसी बांधवांशी संवाद साधत आहोत आणि खूप मोठा जनलढा उभा करायचा आम्ही आव्हान करतोय. ओबीसींनी ठरवायचं आहे काय करायचं आणि काय नाही. जरांगे पाटलांच्या माध्यमातून मंत्री असेल किंवा मुख्यमंत्री असेल त्यांना वेगळ्या भाषेत म्हणजे अवाच्य भाषेत असे बोललं जाते, काय कारण आहे? बघा, लक्ष्मण हाकेंनी एक शब्द बोलला तर लगेच सगळे म्हणतायत की लक्ष्मण हाकेंनी वैयक्तिक बोलू नये. जरांगे रोज मुख्यमंत्र्यांची, महसूल मंत्र्यांची, उपमुख्यमंत्र्यांची, छगनराव भुजबळ साहेबांची सगळ्यांची आयमाय काढतो रोज. अरे गुलामानो, अरे एवढं सत्तेचं काय पडलंय तुम्हाला?
अरे एक माणूस रोज 2-4 मंत्र्यांवरती टीका करतोय, शिव्या देतोय, मुख्यमंत्र्याची आयमाई काढतोय, एक ब्र शब्द तुम्ही बोलत नाही. याच ठिकाणी आमचा दलित बांधव असता, याच ठिकाणी एखादा आमचा मुस्लिम बांधव असता, याच ठिकाणी आमच्यासारखा एखादा भटका माणूस असता, तर तुम्ही लकाओ त्याचं घर ठेवलं असतं का? कशाला घाबरतोय तुम्ही? आणि तुम्ही सत्तेत बसलाय, जरांगेच्या मताला काय 2 मताचा अधिकार आहे ना, आम्हाला काय 1 मताचा अधिकार आहे, असं बिसं काय आहे काय? काय इथून पुढे तुम्ही दलितांना आणि ओबीसीना मतदान करू देणार नाही? काय हुकुमशाही वगैरे आणणार आहे? अरे कुठल्या टिनपाट माणसाला तुम्ही एवढं भीताय? अरे आम्ही मेंढपाळाचं पोरग आहे मी, आणि आमच्याबरोबर 18 पगड जातीची माणसं आहेत. हर एक माणसाला जागं करून आम्ही याच्या विरोधात लढायचा प्रयत्न करतोय. ही आमची परीक्षा आहे, मान्य आहे आम्हाला, पण आम्ही यांचा प्रतिकार करणार जीवाच्या शेवटच्या क्षणापर्यंत. जरांगेनं जे काही महाराष्ट्राचं वाटोळं केलं, महाराष्ट्रात दुही निर्माण केली, त्याला विरोध आम्ही करणार. आज कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरतायत, याविषयी काय सांगचाल? हे प्रमाण खूप कमी आहे, सगळेच बोगस आहेत. आत्ता आमचे काही RTIचे कार्यकर्ते तिथल्या फलटणमधले माहितीच्या अधिकारामध्ये माहिती द्यायला सुद्धा प्रशासन टाळाटाळ करते. त्यांनी जे दाखले जोडलेले आहेत त्याच्यात अर्लियर करेक्शन, म्हणजे पेनानं खाडाखोड करायची, त्या नावापुढं कूल यायचं, किंवा जीर्ण झालेला कागद शोधायचा, त्याला चिकटपट्ट्या लावायच्या. विविध कंपन्यांमध्ये जॉब मिळवण्यासाठी किंवा स्वतःचा उद्योग व्यवसाय करण्यासाठी 1 वर्ष कालावधीचे महाराष्ट्र शासनाचे तांत्रिक कोर्सेससाठी पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट सातारा. इलेक्ट्रिकल सुपरवायझर, ऑटोमोबाईल मेकॅनिक, इलेक्ट्रिकल वायरमन, मोटर वाइंडिंग, 2 व्हीलर 4 व्हीलर मेकॅनिक, कम्प्युटर ऑपरेटर, कम्प्युटर हार्डवेअर आणि डिप्लोमा कोर्सेस. पात्रता 10वी 12वी, ST पासची सोय. पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट, राधिका रोड, सातारा. 98 220 97 071. 1986 पासून तंत्र शिक्षणामधील अग्रेसर संस्था पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट, सातारा. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.